In this class, we are going to discuss an essay by Arthur Helps on the education of a man of business. बिझनेसमॅनचं शिक्षणाबद्दल इथं बोलल्या गेलेलं आहे. काय आहे की बिझनेसमॅनच्या जीवनामध्ये कोणकोणते घटक इन्ग्रेडियंट्स स्वभावामध्ये असणं आवश्यक आहे इथे सांगितलेले आहे की ते आहे नैतिक तत्व, जसं सत्यता, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची कुवत, अचूकपणा, क्लिअरलीनेस, प्लेनलीनेस, अभ्यास करण्याची प्रवृत्ती, सुरुवातीला ते अभ्यास करून तो स्वतः समजून घेऊन नंतर ती दुसऱ्याला समजावून सांगण्याची प्रवृत्ती, जबाबदारीपणा, विचार व्यक्त करण्याची स्पष्ट, अचूक आणि प्लेन मेथड, की ज्यामुळे बिझनेसमॅनला एक चांगला डिसिजन घेता येईल. डिसिजन घेताना नंतरचे फळ काय येणार त्याच्यावर अवलंबून न राहता त्याने डिसिजन घेतले पाहिजेत. हे बिझनेसमॅनसाठी एक इन्ग्रेडियंट गोष्टी आहे. डिसिजन मेकिंगमध्ये कसा स्वभाव असावा हे इथे सांगितलेलं आहे. आणि एक होतकरू बिझनेसमॅन होण्यासाठी हा एसे एक युजफुल गाईड असू शकतो. एक आयडियल बिझनेसमॅन होण्यासाठी एसेन्शियल क्वालिटीज बिझनेसमॅनमध्ये काय असायला पाहिजे, तर त्याचा नैतिक स्वभाव कसा असायला पाहिजे तर ते सांगितलेलं आहे की त्याने सुरुवातीला काय शिकलं पाहिजे, तर सत्यावरती प्रेम करायचं शिकलं पाहिजे. आणि सत्यावरती प्रेम करायचं शिकल्यामुळे बिझनेसच्या जीवनामध्ये, ह्या जगामध्ये जे काही इंट्रँगलमेंट असतात, ज्या काही गुंतागुंती असतात, त्याच्यामधून तो सेफली तरु शकतो. आणि ह्या सत्यावरती प्रेम केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सिम्प्लिसिटी येईल आणि चुका होण्याच्या जे चान्सेस आहेत ते कमी होईल. त्याचा सर्वोत्तम बौद्धिक विकास त्यामधून शक्य आहे असं सांगितलेलं आहे. की मॉरल क्वालिटीज जशा त्याच्या ह्या सत्यावर प्रेम करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्यामध्ये मॉरल क्वालिटीज अजून काही ॲड होतील, ही चॅरिटी, परोपकारीपणा, जे त्याचं हृदय प्युरिफाय करेल. त्याच्यामध्ये ज्ञानापेक्षा चांगुलपणासहित जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं जास्त आहे असं सांगितलेलं आहे. की जेव्हा त्याच्याकडे बिझनेसमॅनकडे त्याने काहीतरी तत्त्व त्याने स्वतःचे तयार केले पाहिजेत, ते रुजवले पाहिजेत आणि त्या तत्त्वामुळे कितीही त्याच्यामध्ये कितीही काम करण्याची त्याच्यावरती कधी कृतीचा जरी सागर जरी त्याच्याकडे आला, म्हणजे कृती करण्याचा, तरीही तो त्यामधून सहज तरून जाईल. आणि त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची प्रवृत्ती असायला पाहिजे. इतिहास असू द्या, राजकीय अर्थशास्त्र असू द्या, नीतिशास्त्र असू द्या, हे जर तत्त्व त्याने जर अंगीकारलं अभ्यास करण्याचं, तर त्या कष्टाचा त्याला एक चांगला मोबदला, रिवॉर्ड मिळेल. बिझनेसमॅनचा स्वभाव कसा असावा त्यावरती काय काय अवलंबून आहे. त्याचा स्वभाव हा आशावादी असा असावा की कितीही त्याच्यामध्ये जीवनामध्ये निराशा आली, चुका झाल्या, फालसूड आले असेल आणि नंबरलेस डिस्करेजमेंट आले असेल, तर कितीही आपलं धैर्य खचवणारं अमर्याद अशा घटना झाल्या असतील, तरी तो त्यावर तरून जाऊ शकतो. कारण बिझनेसमॅन किती प्रॉस्परस असला तरी त्याला ह्या गोष्टी सहन कराव्या लागत असतात. आणि त्यामुळे त्याचा स्वभाव हा शांत असावा आणि शांत स्वभावामुळे कितीही वरचं त्याच्यावरती प्रेशर जर असलं तरी तो त्या प्रेशरवरून
त्याच्या डोक्यावरती वेळेचं आणि वेळेवरचं प्रेशर जरी असलं तरी तो अनफिनिश थिंग जे आहे त्या कामली स्वभावामुळे त्या सहज करू शकेल. जसा एखादा सॉलिटरी स्टुडंट म्हणजे एकाकी विद्यार्थी जसा विचार करण्याची जी प्रवृत्ती त्याच्यामध्ये असते तशी प्रवृत्ती बिझनेसमॅनने अंगीकारली पाहिजे. अस्पायरिंग बिझनेसमॅनने म्हणजे ज्याला बिझनेसमॅन व्हायचं आहे त्याच्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे तर स्वतःसाठी निर्णय घेण्याची क्षमता फारच अत्यावश्यक आणि इंडिस्पेन्सिबल अपरिहार्य अशी आहे की जी अभ्यासानेच अर्जन करू शकतात. जोपर्यंत निर्णय इम्प्लिमेंट करत नाही, एक्सरसाइज करत नाही तोपर्यंत तो चांगला आहे की वाईट आहे असं सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी अगोदर निर्णय घेतला पाहिजे. नंतरच्या ज्या रियालिटीज आहे नंतरच्या ज्या काही समस्या निर्माण होतील त्याच्यासाठी नंतर त्याला डील विथ करणं आहे, त्याच्याशी लढणं आहे किंवा त्याच्याशी he has to tackle those problems later on. त्याने फॉर्मेशनचं प्रिन्सिपल जे आहे ते अगोदर बोलल्या गेलेलं आहे. त्याच्यावरती इथं आहे की डेलिबरेट जजमेंट. काहीही करायचं तर त्याच्यावरती बारकाईने एकदम संतपणे विचार केला पाहिजे. त्याच्यावरती अवलंबून आहे यश. तर जे काही निर्णय घेत आहेत ते त्याच्या आवाक्यात असले पाहिजे, विदिन द कॉल असले पाहिजे आणि ते फोर्स करण्यामध्ये, ते चूज करण्यामध्ये त्याने जास्त वेळ घातला नाही पाहिजे. कारण जेव्हा सुरुवातीच्या जीवनामध्ये फक्त निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावर कृती करायची नाही एवढं फ्रीडम जरी असलं तरी तो व्यक्ती निर्णय घेणं महत्त्वाचं आहे, शांत स्वभाव असणं महत्त्वाचं आहे आणि एक व्यवस्थित तत्त्व त्याने अंगीकारलं पाहिजे आणि त्या तत्त्वासाठी तो झटला पाहिजे. त्याने सगळ्यात तार्किक पद्धतीने विचार करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे. त्याचं माइंड हे अजाईल असावं, व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असावी, विचार करण्याचे वेगवेगळे जे मोड आहे, पद्धती आहे त्याला माहीत असाव्या, सत्य त्याला माहीत असावं आणि माणसांना समजण्याची त्याच्याकडे एक चांगली अंडरस्टँडिंग असावी, समज असावी. स्कूल लाईफपासून तर बिझनेसमॅन होईपर्यंतचा हा जो ओसंत असा प्रवास आहे, तो प्रवास याला एका शिक्षणाची आवश्यकता असते. हे शिक्षण जसं खऱ्या जीवनामध्ये आणि जे जीवन आपण अजून अनुभवलं नाही, जे येणारं जीवन आहे त्यामध्ये कशी परिस्थिती निर्माण होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये कल्पकता आणि तत्त्वज्ञान याला त्याने प्रॅक्टिकल शहाणपणाने त्याने गुंफवलं पाहिजे की ज्यामुळे जसं बेकॉनचं आहे की त्याचे जे लिखाण आहे ते लिखाण सुबोध असं आहे. सुबोध म्हणजे वाचायला सोपं असं, समजण्यास सोपं असं, त्याचा जो विषयावरची पकड आहे ती पकड मजबूत अशी आहे. विचाराचा जो सर्वसमावेशकपणा आहे, कॉम्प्रेहेन्सिव्हनेस आहे, तो सर्वसमावेशकपणा, मानव जातीबद्दलचं त्याचं ज्ञान, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचं बेकॉनला एक वेगळा डिस्टिंक्ट मॅन बनवतात की त्याने त्याच्या ऑफ स्टडीज फार गाजलेले एसेज आहेत की जे 17व्या शतकामध्ये लिहिलेले आहेत आणि आजही ते फारच समर्पक असे आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये काम करत असताना त्याची कंडक्ट कशी असावी आणि हे प्रिन्सिपल सगळीकडे लागू पडतात असा त्याचा स्वभाव असावा. ज्या काही गोष्टी त्याला व्यक्त करण्याची एक कौशल्य, एक अरेंजमेंट, एक पद्धत त्याला माहीत असावी. ह्या उद्देशासाठी त्याने काय करायला पाहिजे की सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे, नंतर त्या मटेरियलचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे,
त्याला नंतर स्वतः मांडलं पाहिजे. जे काही कन्फ्लिक्टिंग एव्हिडन्स आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजसाठी एक मेथड आवश्यक असते, आणि ही मेथड जर तो त्याबद्दल विचार करू शकला तर त्याच्यामधला त्या व्यक्त होत असताना त्याच्यामध्ये जो क्लमसीपणा आहे, ओबडधोबडपणा आहे, जो अभ्यास न केलेला विद्यार्थी कसा म्हणजे करतो तशा पद्धतीचा जे काही येणारी व्यक्त करताना येणारी अडचणी आहे त्याच्या कमी होतील. ही बिगिन्स परहॅप्स डिवायडिंग द सब्जेक्ट इन टू द अकर्स टू देम. जशा पद्धतीने त्याच्यासोबत तो विषय जसा मांडायचा तसा मांडणार नाही तर त्याच्यासाठी एक विशिष्ट अशी एक सेपरेट तो काय करेल तर तो अगोदर स्वतः समजून घेईल आणि नंतर तो दुसऱ्यांसमोर ते मांडेल, लॉजिकल पद्धतीने मांडेल. त्याची बिगिनिंग मेथड तो डेव्हलप करेल. त्याच्यामुळे कोणतंही असं कष्ट घ्यायचं ठेवणार नाही की, आणि त्या कष्टाचा मोबदला त्याला निश्चितच मिळेल. त्याचे विचार हे स्पष्टपणे असले पाहिजे, ते दुसऱ्याला त्याला व्यक्त करता आले पाहिजेत. आणि लोकांचं अटेन्शन ओढवून घेतल्यामुळे, लोकांचं लक्ष वेधल्यामुळे ते त्या मेथडचा मास्टर होईल. आणि रायटिंगमध्ये एक फ्लुएन्सी आणायला पाहिजे बिझनेसमॅनने, की फ्लो ऑफ वर्ड कसे असावे. विचार व्यक्त करत असताना ते तंतोतंत पद्धतीने, संक्षिप्त पद्धतीने आणि एकदम रेडीनेसने म्हणजे तत्परतेने ते मांडले पाहिजे. आणि ही पद्धत त्याने सुरुवातीच्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजे, की जेणेकरून about they have methods in their thoughts and can write with readiness, but they have not accustomed to look the practice meaning of words, and such people are apt to fall. जर सुरुवातीच्या ज्या शिक्षणामध्ये त्याने दुर्लक्ष केलं असेल तर ही मेथड त्यांना अंगीकारता येणार नाही. ब्रीफली, संक्षिप्तपणे आणि तंतोतंत पद्धतीने स्वतःला व्यक्त करता पाहिजे. आणि नंतरच्या जीवनामध्ये जर असं केलं नाही तर नंतरच्या जीवनामध्ये त्याला फारच काळजी आणि कष्ट घ्यावे लागतील स्वतःला व्यक्त करण्यासाठी. आणि पुन्हा जेव्हा ते दुसऱ्याशी भेटतील त्यावेळेला त्यांना ॲक्युरेटली एक्सप्रेस करण्यामध्ये, तंतोतंत पद्धतीने स्वतःला एक्झॅक्ट पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करण्यामध्ये, जरी विचाराची त्यांनी मेथड जरी अंगीकारली असेल, जरी ते रेडीनेसने जरी लिहित असेल, त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव प्रिसाईज मीनिंग समजून न घेण्याच्या या स्वभावामुळे काय होईल की हे लोक कोणती ना कोणती चूक करणारच. त्यामुळे सुरुवातीच्या जीवनामध्ये ही जी मेथड आहे ती शिकायला पाहिजे. आणि इन द स्टाईल ऑफ मॅन ऑफ बिझनेस, क्लेनलीनेस असायला पाहिजे जीवनामध्ये आणि प्रेसिजन असायला पाहिजे. प्रेसिजन अगेन शब्द वापरलेला आहे, प्रेसिजन, तंतोतंतपणा किंवा एक्झॅक्टनेस असं त्याचं क्लोज रेपिटेशनमुळे काय होतं हे इथे सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो पॅसेज आहे त्यामध्ये डिस्कस केलेला आहे की त्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे डिटेलमध्ये, तपशिलामध्ये अटेन्शन दिलं पाहिजे. प्रत्येक पद्धतीची जी काही आर्ग्युमेंट असेल त्यावरती त्याने आपले विचार मांडायला पाहिजे, हिअरिंग दिली पाहिजे. आणि ते काय करेल की ह्या अशा स्वभावामुळे तो कंटाळवाणा बनणार नाही. तर सुरुवातीलाच जे काही करायचं ते अगोदर केल्यामुळे त्याची जी बुद्धी आहे, त्याची जे स्ट्रॉंग प्रिन्सिपल आहे, त्यामुळे तो एक डिस्टिंक्ट प्रकारचा व्यक्ती होईल. एक माणूस जो
मटेरियल गोळा करतो. त्यांनी 2 माणसाचं उदाहरण दिलेलं आहे की कशा पद्धतीने जो व्यवस्थित पद्धतीने त्याची मांडणी करतो, एखादा ढीग निर्माण करतो, त्याला सॉर्ट आऊट करतो आणि नंतर त्याला स्वतःला एक्सप्रेस करतो. बिझनेसमॅन होण्यासाठी करेजियसनेस आवश्यकता आहे. करेज रिक्वायर्स सिव्हिल अफेअर विच बिलॉंग टू रादर एबल्ड कमांडर दॅन द सोल्जर बट एनी काइंड सर्व्हिसेबल.